नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आजच्या भागात आपण रामरक्षेतील पुढील श्लोक पाहू बरं का. भरजनं भवबीजानाम् अर्जनं सुखसंपदां तर्जनयमदूतानां राम रामेति गर्जनम्. अर्थ पाहूया. राम राम अशी जर गर्जना केली म्हणजे रामाचं नाव घेतलं तर काय काय होतं. भवबीजानां भरजनम, संसारातील संकट ही नष्ट होतात. सुखसंपदाम अर्जनम, आपल्याला विपुल संपत्ती आणि सुख प्राप्त होतं. संपत्तीपेक्षा सुद्धा सुख प्राप्त होतं आणि सुख प्राप्त झालं की माणूस आनंदी राहतो आणि आनंद ही माणसाची खरी संपत्ती आहे. म्हणून सुखसंपदाम अर्जनम. यमदूतानाम तर्जनम, यमदूतांना भय निर्माण होतं. कधी? जर आपण राम रामेति गर्जनम केलं तर, रामनामाचा जप केला तर होतं. पुन्हा श्लोक म्हणतो मी हा. भरजनम बीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनयमदूतानाम राम रामेति गर्जनम. आता रामरक्षेतील शेवटचा श्लोक लक्षपूर्वक ऐका. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. या पूर्ण श्लोकामध्ये राम या शब्दाच्या सर्व विभक्ती या बुधकौशिक ऋषींनी योजलेले आहेत. पहिला आहे राम. कसा आहे? राजमणी आहे तो. राजमणी म्हणजे काय? हा श्रेष्ठ आहे. सदा विजयते, सदैव त्याचा विजय होवो, तो सदा विजयते, विजय होवो. रामम रमेशम भजे, रामाला मी भजतो, त्याला बसतो, त्याचा रामम. रमेशम, रमेचा ईश. रमा म्हणजे कोण? रुक्मिणी किंवा सीता, तिचा ईश, त्याला मी भजतो. रामेणाभिहता निशाचर चमू. निशाचर म्हणजे राक्षस, दैत्य. चमू म्हणजे समूह. अनेक समूहाने जे राक्षस राहत असत त्या राक्षसांचं सैन्य रामेण अभिहता म्हणजे नष्ट केलेला आहे, त्या सर्व सैन्याला ठार केलेला आहे. तर अशा ह्या रामाला मी नमस्कार करतो. रामाय तस्मै नमः, त्या रामाला मी नमस्कार करतो. पुढे म्हटलं रामान नास्ती म्हणजे रामात नास्ती काय? परायणम, दुसरा आश्रय नाही, आश्रयस्थान नाही रामाशिवाय. परतरम रामस्य दासोऽस्म्यहं, मी रामाचा दास आहे. रामे चित्तलया, रामाच्या ठिकाणी माझ्या चित्ताचा लय होऊ दे, म्हणजे माझं मन एकाग्र होऊ दे. सदा भव तुम्ही, नेहमी होऊ दे. भो राम मामुद्धर, हे रामा, संबोधन. भो राम, हे रामा, मामुद्धर, माझा उद्धार कर रे बाबा. रामराया माझा उद्धार कर. अतिशय सुंदर आणि संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विभक्ती प्रत्यय, सर्व विभक्ती एकत्र असलेला श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. तर आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.